ओबीसी हा एक जात नाही तर हा एक प्रवर्ग आहे. मराठा ही एक जात आहे. 374 जाती आणि एवढ्या मोठ्या वावला जे 56% आहेत त्यांना आरक्षण मिळतो 27%. 27%च्या आरक्षणामध्ये 56% समाज एससी एसटी धरला, यामध्ये जर मिसळवला तर आपला समाज हा जवळपास 85% जातो. 85% लोकांना 52% आरक्षण आणि 15% लोकांना 48% आरक्षण ही शुद्ध चाणक्य नीती आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथंच तर गळा कापला जातोय. तुमच्यामध्ये भांडण लावून 15%चं सरकार तुमच्यावर अतिक्रमण करून उद्या आरक्षण रद्द करण्यासाठी तुमच्यामध्ये भांडण लावण्याचं काम करतो आहे. तुमच्या लक्षात येईल ज्या सरकारने 2 सप्टेंबरचा जी.आर. काढला. जी.आर. वाचाल तर हे कुठले नाचे आणि सोंगे आहेत, सोंगे आहेत की पोंगे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. अरे 200 374 जातीवर एका जरांगेच्या भरोशावर तुम्ही निवडून आलात. माझा डीएनए ओबीसी आहे, तुमचा डीएनए ओबीसी आहे, तर तुम्हाला 374 जातींनी त्या खुर्चीवर बसवलं. त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला? त्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली? यार ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा, हे मी सिद्ध करून दाखवेल की साहेब हा जी.आर. हा रद्द करा. या जी.आर. नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही. जेवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत तुम्हाला सांगतो मान्यवरांनो, विदर्भामध्ये जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची निवड होत आहे. स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये. परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करायसाठी जरांगे पुढे झुकला आहे. म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आहे. आम्ही राजकारण करायला निघालो असतो. गेली 15-20 दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजावून देण्याचं काम आम्ही करतो. अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय? वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही. हे आज आहे उद्या नाही आहे. पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. आणि कोण मूर्ख आहे? ह्या मराठ्यांनाच समजत नाही. अरे बाबा माझी लेकरं तो जरांग्या म्हणते, तुझी लेकरं आमची काय बकरे? तुझी लेकरं आमचे बकरं. ईडब्ल्यूएस मध्ये त्यांना 10% आरक्षण मधून 8.5% आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय. अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिलेच 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतात, तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस? कुठे मिळणार आम्हाला हक्क आमचा? परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये 2 वर्षामध्ये मागच्या 2,41,000 प्रमाणपत्र वाटले गेली आणि आज रोज 1000 प्रमाणपत्र वाटली जात आहे. मराठा समाज ओबीसी मध्ये आला. जर कुणबी समाज आला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून, तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा जी.आर. रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही. गावातील कुडातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या व्यक्तीचे नावे
त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन द्या. शहाण्या हो, तुम्हाला अक्कल आहे आणि आम्हाला अक्कल नाही. त्याच्या पलीकडे नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल. जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास, त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊन टाका. पूर्वजांचा पेहराव, धोतर, फटका, लुगडा, सोडी, ती काय तुझ्या आजोबानं पाहिलं का? आमच्या आजोबानं का हाफ पॅन्ट घालून फिरत होता? अरे सर्वांचेच पूर्वज हे धोतरच घालत होते. तोही कान ओबीसी, तोही कुणबी. हे असे शहाणपणाचे जे आर काढले. मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका. हा जी आर जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. तिचं सरकार, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसी नो घंटा हलवत बसा म्हणणार आहे. हलवा घंटा, वाजवा घंटा, खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा. हे चाललंय ना. सर्व जागा ते बळकावतील म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय. आमची कोणाशी दुश्मनी नाही, मराठ्यांची अजिबात नाही. अरे 8-8 दिवस झाले ती आमच्या याच्या पोरीला, या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही. 8-8 दिवस आंघोळ करू शकत नाही. त्याच्या पाळ्यावर वस्त्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही. आरती तुपाशी आणि महाज्योती उपाशी. हे जे खरं आहे. अरे सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअकलों की ये ख्वाहिश है. सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअकलों की ये ख्वाहिश है. अनपढ़ गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए. त्यांनी मुंबई जाम केली. आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही. हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. मंत्री म्हणतात की बांधवांनो, आबासाहेब पाटील यांनी काय म्हटलं आहे? शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात.